कस्तुरीचा सुवास बाईचा हो दिशात पांगला गंधतीचा गुणाचा शोभत साजिर सुंदर जोडा राघो मैनेचा वंश वाढेल वाढेल दुड दुड धावेल घर त्याचे गोकुळ होईल चक्र ऋतूंचे फिरते ग वसंत हिरवा येतो ग शिशिराची चाहूल कधी कधी पानगळ होते ग सृष्टीचा हा खेळ वाईन्यारा फुलवितो अवघ्या संसारा आला बाई ऋतू सावळा हा हळूहळू झुलवा ग हिंदोरा हा हळूहळू झुलवा ग हिंदोरा स्वप्नी पुनवेचा चांदवा स्वप्नी पुनवेचा चांदवा बाळ मुठीतून भरला खडी साखरेचा गोडवा बाळ मुठीतून भरला खडी साखरेचा गोडवा माझी मालर लाडाची मथनीने घुसळीते निकडते संसार लोण्याचा हळदी कुंकवाची कोयरी सौभाग्याचे दान नेऊन उजळविते घरदारा भावबंध हे गहिरे ग गोपतयांचा विणला ग मधुर केशरी प्रेम तारेकर आणि म्हात्रे कुटुंबियांच्या वतीनं आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. पूजा आणि आशिष या दोघांच्याही आयुष्यातला अत्यंत महत्त्वाचा असा क्षण, कारण वैवाहिक जीवनानंतर अर्थातच त्यातला महत्त्वाचा टप्पा स्त्रीसाठी असतो तो मातृत्व, आणि त्या सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या सगळ्यांकडनं एक सकारात्मक ऊर्जा, आपले अनुभव पूजापर्यंत पोचवून तिला त्याची मदत व्हावी आणि पुढचा काळ अत्यंत सुकर व्हावा आणि अतिशय आनंदाने तारेकरांच्या घरामध्ये हे बालक जन्माला यावं, आणि यासाठी आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद म्हणून आजचा हा कार्यक्रम सोहळा आहे. आपण सगळे आलात, आम्हाला बरं वाटलं. आपण सगळे आलात, आम्हाला बरं वाटलं. यालाच अशी खात्री होती, पण पाहिलं तेव्हा खरं वाटलं. दोन्ही कुटुंबियांच्या वतीनं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आणि कुठल्याही कार्याची सुरुवात ही परमेश्वराच्या अधिष्ठानानं करायला हवी, आणि म्हणून ज्या मातृत्वाचा गौरव आज आपण करणार आहोत ती आदिशक्ती, संपूर्ण जगताची माता जी आहे, तिचेच कृपाशीर्वाद घेऊन आणि तिलाच प्रार्थना करून कार्यक्रम सुरू करूया. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते. थोडं मागच्या बाजूला थोडंसं गप्पा थोड्या वेळाने मारल्यात तर कार्यक्रमामध्ये तुम्हालाही आनंद घेता येणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या सोहळ्यामध्ये पूजाला तिच्यापर्यंत ऊर्जा पोचवणं आणि बाळापर्यंत आपले आशीर्वाद पोचवणं या हेतूने आपण आलो आहोत. तर थोडीशी शांतता, मुलांचे हात बांधलेत आणि तोंडही बंद झाले, त्यामुळे आता थोडं मोठ्या मंडळींनी सहकार्य करा आणि कार्यक्रम बघा. याग सख्यानो याग यार खेळ मजेचे खेळूया. याग सख्यानो याग यार खेळ मजेचे खेळूया. दिन सौख्याचा मम भाग्याचा
खेळूया मातृत्वाची चाहुल मनीची मातृत्वाची चाहुल मनीची झुला फुलांनी सजवूया खेळ मजेचे खेळूया खेळ मजेचे खेळूया स्त्री शक्ती ही मातृत्वाची स्त्री शक्ती ही मातृत्वाची दोन्ही कुळांना उजळूया खेळ मजेचे खेळूया खेळ मजेचे खेळूया खेळ मजेचे खेळूया. पूजाच्या या सख्या म्हणूयात त्यांना की ज्या तुमच्यासमोर पूजाचाच आयुष्याचा चित्रपट आणि तिच्या मनात चाललेली आंदोलन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आल्या आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज तिला काय आठवत असेल. आपल्या दोघांच्या आयुष्यात आता तिसरंही कुणीतरी येणार याचा आनंद तर आहेच. थोडंसं टेन्शन आहे, थोडंसं पुढे कसं होणार याची काळजी पण आहे आणि या सगळ्याबरोबरच बदलणारे मूड पण आहेत. त्यामुळे पूजाच्या मनात अगदी आशिष बरोबर घरात प्रवेश केला तो दिवसच समोर येतोय आणि म्हणूनच ती काय म्हणतीये, सप्तपदीची 7 पावलं सप्तपदीची 7 पावलं आणि हाती हात सख्याचा सहज घेतला मीच विणाया गोफ सुरेख नात्यांचा. आजच्या कार्यक्रमाची ही उपस्थिती म्हणजेच अर्थातच तारेकर आणि म्हात्रे कुटुंबियांच्या स्नेही सगळी मंडळी आली आहेत आणि पूजाबद्दल ज्यांना प्रेम वाटतंय अशीच सगळी मंडळी आली आहेत आणि त्यामुळे पूजानी नात्यांचा गोफ सासरी येऊन कसा विणला हेच जणू काही माझ्या सख्या दाखवत आहेत. काय घडलं नेमकं गृहप्रवेश केला तेव्हा बघूया. सासरच्या घरी गृहप्रवेश मी करी घनश्याम सखा हरी घनश्याम सखा हरी घनश्याम सखा हरी घनश्याम सखा हरी घनश्याम सखा हरी. 15-16 त्याच्या घरची मंडळी ती जमली सारी माझ्या भोवताली. त्यांनी घेरले मला आणि छेडले त्याला त्यांनी घेरले मला आणि छेडले त्याला मग लाजले मी भारी. घनश्याम सखा हरी घनश्याम सखा हरी घनश्याम सखा हरी घनश्याम सखा हरी. आई बाबा बहीण माझी सासरची ही मंडळी राजी त्यांची साथ मला आणि सखा जोडीला त्यांची साथ मला आणि सखा जोडीला गोडी संसाराची न्यारी. घनश्याम सखा हरी घनश्याम सखा हरी घनश्याम सखा हरी घनश्याम सखा हरी. आशिष बरोबर अर्थातच थोडासा परिचय झाला, थोडी ओळख झाली, पण त्याला समजून घेण्यासाठी काही काळ तर द्यायला लागणारच ना. आणि त्याचबरोबर सासरच्या अन्य मंडळींशी सुद्धा जुळवून घेण्याची कला पूजाला आत्मसात करावी लागली असेल. कारण अर्थातच एक माणूस त्याचा हात धरून आपण गेलो त्या घरात, पण पुढे काय बाकी सगळ्यांशी जमवून घेणं, सगळे स्वभाव ॲडजस्ट होणं, वेगवेगळ्या मनस्थितीतून आलेली सगळी माणसं एकत्र बांधून ठेवण्याची कला स्त्रीला जमते आणि तेच काम पूजाने केलं. आणि म्हणून तारेकरांच्या घरामध्ये सुद्धा ती अगदी सहज जुळून गेली आणि रुळून गेली. पण ही जुळवून घेण्याची कला तिने शिकली कुठनं? आपल्याला माहिती आहे की 2 देश एकत्र आले, त्यांचे प्रमुख एकत्र आल्यानंतर सुद्धा आधी हस्तांदोलन करतात, म्हणजे हात हातात घेतात आणि मग समजून घेतात की समोरच्या माणसाला खरंच आपल्याशी जुळवायचं आहे ना, नातं जमेल ना त्याचं माझं,
अंदाज घेण्याची कला पण बाईकडे खूप छान असते आणि म्हणून सहज फुगडीतनं ही जुळवून घेण्याची कला तिला साधते. धरून त्याचा हात केला प्रवेश मी घरात, धरून त्याचा हात केला प्रवेश मी घरात, पुढे मैत्रीचा हात उमलली नाती मनात, उमलली नाती मनात. फुगडीसाठी विश्वास असावा लागतो. हात सोडला मध्येच तर. त्यामुळे जसा मैत्रिणीवर तसा सख्यावरती सुद्धा विश्वास असायला लागतो, तर संसारात सुद्धा सहजतेनं फुगडी घालता येते. अर्थात आता दोघांचं जमलं, पुढे काय बाकीच्या मंडळींचं. एखादी जरी व्यक्ती आणखीन आली तरी सुद्धा सहजतेनं फिरता येतं आणि अर्थातच जुळवून घेता येतं. बघूया. फुगडी खेळता खेळता जमीन झाली काळी, फुगडी खेळता खेळता जमीन झाली काळी आणि हत्तीच्या सोंडेला मोत्याची जाळी, जाळीला शोभा घुंगरांची, पहा ही फुगडी तिघींची बाई चौघींची. मन दोघांची जुळली असे हे राजा राणी आणि सहजतेनं फुलत गेली यांची प्रेम कहाणी. प्रपंचाच्या रंगभूमीवर ती लीलया वावरते आणि अभिनयाच्या गुणांनी मन जिंकून घेते. स्त्री म्हटलं ना की तिला उपजतच अभिनय पण येत असतो. बघा ना, एखादा देणगीदार एखाद्या मंडळाचा माणूस दारात आला तर बाई सहजतेनं अगदी सांगते, कितीही पैसे पाकिटात असले तरी सुद्धा मिस्टरांना विचारून मग देते. त्यांना विचारावं लागेल. खरंच हल्ली आपल्याला विचारायला लागतं का छोट्या मोठ्या गोष्टीत, पण हा अभिनय अगदी चोख जमतो बाईला. तसंच आता आमच्याबरोबर ना पूजाच्या डोहाळ जेवणाला यायला एक आजी तयार झाल्या. म्हणलं नका उन्हात अनाजे येऊ, कशाला एवढ्या लांब येत आहे. ते म्हणाले लांब कुठं, इथं तर आहे म्हणे कोपर कोली, येणारच मी. आजी ओ आजी, मी काय म्हणते नका येऊ, नंतर भेटा तुम्ही पूजाला. कशाला? हां, तुम्हाला फोन आला होता का व्हॉट्सॲपवर? हो का आजी? आणि आता पटकन 5 वारी नेसा, नाही तर चला आहात तशाच. मग आता ते हांग कापतंय, कुठं 9 वारी नेसता येणार आहे. देवा देवा. ठेवणीतली साडी वाटतं आजीजी. विश्वास तर कोणावरच नाहीये आजी. लवकर लवकर लवकर. हां हां, मिळाली का साडी? कधी नेसून व्हावी? बारशाच्या वेळेपर्यंत होईल तयार बहुतेक सगळं. आवरा आजी, मदत करा ग, मदत करा, पटपट आवरू दे. चला आता, चला निघा. झालं का? देवा, कुठलं गाळ्यातलं आता हे? चपला हार. अगो बाई, सगळे दागिने तुमच्याकडे कोण बघणार आहे आज? सगळं तिच्याकडे बघणार आहेत. हो का? घाला. हाऊस याला म्हणतात. वय वर्ष किती? ऐकलं? आता काय या वयात लिपस्टिक लावून करायचं आहे? हां, सगळं माहिती आहे आजीबाईला. हां घ्या. चला आता निघूया का? रिक्षा बोलवू? हां मग अगो बाई, BMW नाही यायचं आहे तुम्हाला? असं आहे का? अरे बापरे, आशिषला कळवू का? बर चालेल, मग निघायचं का आता? हां चल. हां चला चला चला. त्याला कापरं फुगडी म्हणतात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाईला वय वाढलं तरी की सगळी हाऊस तिची तशीच असते आणि तशीच असायला पाहिजे. हाच हिरवेपणा तिला जीवन जगायला उपयोगी पडतो. कारण अनेक गोष्टी करायच्या असतात, अनेक संकट समोर असतात, पण या सगळ्या दागिन्यांचा कोणी कोणी म्हणेल काय उपयोग, पण असतो उपयोग. आणि म्हणून
हे सहजतेनं घडतं ते फक्त बाईच्याच बाबतीमध्ये. प्रेमाची जागा आता आशिष आणि पूजाच्या नात्यामध्ये विश्वासानं घेतली आणि याच विश्वासाचं पुढचं पाऊल म्हणजे सहजच तिनं आपल्या घरातल्या कुटुंबातल्या सगळ्यांवर विश्वास ठेवून कुटुंबातल्या सगळ्यांच्या बरोबर जमवून घेतलं. अर्थात हे सगळं करत असताना तिच्या आईला ज्या वेळेला ही बातमी कळली ना तेव्हा तिच्या मनात आलं की अरे हिने ना फुलपाखरासारखं स्वच्छंदी राहिलं पाहिजे आणि म्हणूनच ती तिला म्हणतीये की हे बघ बाळा 9 महिने अगदी आनंदात असायला पाहिजे बरं का. आणि हेच असतं या सोहळ्याचं महत्त्व. कशासाठी डोहाळ जेवण करायचं असतं, कशाला हिरवा साज लागतो, फुलांचे दागिने घालायचे, कार्यक्रम करायचा आहे ना थोडं ऐकलं असतं तर बरं झालं असतं. बऱ्याच वेळेला मुलींना प्रश्न पडतात हल्ली हिरवी साडीच कशाला हवी. तर हे सगळं जरा तुम्हाला समजलं असतं. थोडंसं शांतता थोडं. आपल्या मुलीनं आनंदात सासरी सुद्धा फुलपाखरासारखं असावं असं कुठल्या आईला वाटत नाही. तसंच पूजाच्याही आईला वाटलं. आणि अर्थातच बघूयात आता. किलबिल पक्षी बोलती झुळ 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 झळे वाहती पानो पानी फुले बहरती फूल पाखरे वर बिरबिरती स्वप्नी आले काही एक मी गाव पाहिला बाई किलबिल पक्षी बोलती. जरा फुलपाखराला टेन्शन आलं होतं पण तिच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. हे कशासाठी तर तो हलकेपणा बाईकडे असायला पाहिजे आणि तो तिला सहज जमतो मनात असेल तर. मन स्वच्छंदी असेल आनंदी असेल तर हे सगळं बाळपण झेपणं या सगळ्या गोष्टी सहज शक्य होतात. आणि म्हणून या ठिकाणी समृद्धीचा रंग आहे तो हिरवा. त्याची साडी नेसायची आणि फुलं म्हणजे आपल्याला सगळ्यांना आता माहिती आहे हल्ली मुलींना आत्ताच्या ॲरोमा थेरपी माहिती आहे. सुवासिक फुलांची वाढी करायची असते. कशासाठी पुन्हा एकदा मन प्रसन्न राहण्यासाठी. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टींचं महत्त्व असतं. अर्थातच आता या झोपाळ्याचं काय महत्त्व आहे ते बघूयात. काय असतं झोपाळा आणि झुला कशाला लागतो डोहाळ जेवणाला. सगळ्यात महत्त्वाची झुल्याची गोष्ट जर काय असेल तर तो काय करतो भूतकाळातल्या आठवणी जाग्या करतो. झोपाळ्यावर कोणीही सहज बसलं तर बघा आपल्याला लहानपणच्या आठवणी आठवतात आणि भूतकाळाबरोबरच तो मध्येच थोडा वेळ वर्तमान काळात येतो आणि भविष्याची स्वप्नही दाखवतो. आशिष आणि पूजा या दोघांनाही आता भविष्याची स्वप्न दिसत आहेत. घरात येणारे बाळराजे किंवा राजकुमारी यांचं स्वागत करून अंगण आपलं असंच यशोदेसारखं फुलणार आणि त्या स्वप्नामध्ये सगळं घर रमून गेलंय. दिवस तुझ्यासाठी दिवस तुझे हे फुगायचे झोपाळ्या वाचून झुलायचे दिवस तुझे हे फुगायचे झोपाळ्या वाचून झुलायचे. खरं तर फुलायचे शब्द आहे पण आत्ता प्रेग्नन्सीमध्ये जाड होऊ शकतेस म्हणून फुगायचे म्हटलं. पण आता या झोपाळ्यावर बसून स्वप्न बघायची आहेत आणि बाळराजे आपल्या अंगण्यात येणार हे अर्थातच इमॅजिन करायचे त्याची कल्पना करायची. आणि या गतकाळाच्या स्मृतींबरोबरच वर्तमानातला आनंद प्राप्त करून घ्यायचा आहे. स्वप्नातल्या झुल्यावर आता राणी बसली आणि आनंदाच्या वेलींवर फुलं हसू लागली. अर्थात हा संसार इतका सुखाचा चालू असताना त्याच्यामधलं सगळं मुख्य गमक काय असेल तर सिंक्रोनायझेशन. स्वभाव एकमेकांचे जमणं ही फार महत्त्वाची गोष्ट असते आणि ते जमण्यासाठीच काय करावं लागतं तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे उखळ आणि मुसळ याचं एक वेगळं नातं असतं. पण ते दोघांचं एकमेकांशी एकमेकांवर न आपटता ते वापरता आलं पाहिजे आणि हे दाखवणारा पुढचा खेळ आहे. सडूबाई सडू तांदूळ सडू सडूबाई सडू तांदूळ सडू तांदूळ आमचे मोत्याचे आणि जावई आमचे जेवायचे. सडूबाई सडू तांदूळ सडू सडूबाई सडू तांदूळ सडू सडूबाई 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 सडू सडूबाई सडू सडूबाई सडू सडूबाई सडू.
आयुष्यात असेल तरच संसार सुखाचा होऊ शकतो हे सांगण्याचा मतलब. अर्थातच नात्यांची वीण तिला छानच साधली आणि नव्या येणाऱ्या पावलांची अर्थात पूजाला चाहूल लागली. बातमी शेजारणीला, मैत्रिणीला, सासूबाईंच्या मैत्रिणीला, आईला आणि आईच्या मैत्रिणीला सगळ्यांपर्यंतच विषय पोचला आणि सगळ्यांनी अभिनंदन करायला सुरुवात केली. आणि पूजाला वाटलं खरंच सगळेजण कौतुक करतायत तर स्वर्ग सुख म्हणतात ते हेच असावं बहुतेक. स्वर्गात आकाश गंगा, गंगेला सोनेरी घाट, घाटाला पाहिऱ्या शंभर, झाला आनंद आली बहार, झाला आनंद आली बहार, झाला आनंद आली बहार. पूजाने जशी आईला बातमी सांगितली तर बाळाच्या आजीबद्दल बोलतीये मी, म्हणजे सासूबाई आणि आई दोघींच्याही मनामध्ये आलं अरे हो तयारीला लागायला हवं आत्तापासून. हो तयारी तर करावीच लागेल. पूजाला आधी मनाची तयारी करावी लागली आणि नंतर आता आपल्यालाही थोडीशी तयारी करायला लागणार आहे येणाऱ्या बाळराजांच्या कौतुकाची. आधी काय केलं असेल सगळ्यात, काही गाठोणी माळ्यावरनं खाली आली आणि काही गाठोणी पूजाच्या घरात माळ्यावर चढली. कसली असतील ही गाठोणी? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, बाईला गाठोडं बांधता येतं फक्त, पुरुषांना येत नाही नीट. कारण आठवणींची सुद्धा अशी गाठोडी बांधून काही वेळेला आपल्याला माळ्यावर टाकावे लागतात. नको असलेल्या गोष्टी आपण वर टाकतो. या गाठोड्यात काय आहे? अहो मऊसूद बाळाला लागणाऱ्या आजीच्या पणजीच्या मऊ साड्या त्या नको का खाली काढायला आता बाळासाठी? तपेल पातेल घासता घासता घरंगळत गेलं, स्वच्छ केलं भर भर, गाठोड फिरतय घर घर, गाठोड फिरतय घर घर, गाठोड फिरतय घर घर, गाठोड फिरतय घर घर. साईडनी घ्यायला पाहिजे. चिकनगुनियाचा प्रताप आहे त्यामुळे ठीक आहे, उठा. तर काही गाठोडी थोडक्यात काय माळ्यावरनं खाली आली आणि पूजाला न बसणाऱ्या ड्रेसची, साड्यांची, ब्लाऊजची गाठोडी वरती गेली. त्यामुळे असाही काहीतरी परिणाम सगळ्या घरात झाला आणि अर्थात आजी, पणजी, मावशी अर्थात पूजानी सगळ्यांनाच कळवल्यामुळे सगळ्यांचे फोन यायला लागले. प्रत्येकजण काही ना काही तिला सूचना करायला लागलं आणि मग तिच्याही मनात एकेकाचे अनुभव शेजारच्या मैत्रिणीचे वगैरे बघितल्यानंतर आलं अरे बापरे, आता बहुतेक आपला दुधी भोपळ्यापासून लाल भोपळ्यापर्यंत आपल्या क्रमाक्रमाने आपण वाढत जाणार. मग अर्थातच आईने सांगितलं हे बघ जास्त जड पदार्थ खाऊ नकोस, पचायला जड खाऊ नकोस आणि मग काय खा, हलकं हलकं खा बरं का, 2 घास कमीच खा. मग म्हणेल नेमकं खाऊ तरी काय? म्हणाली भाज्या कुठल्या खायच्या ते आधी सांगते. आई म्हणतीये पडवळाची भाजी खा, कदाचित तुला ती आवडत नसेल पण आत्ता खावी लागेल आणि त्यात डाळिंब्या घालू नको कारण ते वातुळ आहे. त्यामुळे आडवळ घुम पडवळ घुम, आडवळ घुम पडवळ घुम, पडवळाच्या वेलीवर पाय कसा देऊ, पाय कसा देऊ, आडवळ घुम पडवळ घुम, घोका घुम घोसाळ घुम, कारलं घुम दुधी घुम, आडवळ घुम पडवळ घुम, आडवळ घुम पडवळ घुम, आडवळ घुम पडवळ घुम, आडवळ घुम पडवळ घुम. का सांगितली असेल पडवळाची भाजी खायला? मुद्दाम तुझ्यासाठी सांगून ठेवते कारण आता बाळणपणात कुठल्या भाज्या खायच्या हे ठरलेलं असणार. आई सासूबाई त्याच खायला सांगणार आणि तू तक्रार करणार, म्हणून आधीच सांगून ठेवायला हवं. आरोग्याचा विचार करून तुझ्या आणि बाळाच्या, जेवढ्या जमिनीपासून वरती वाढलेली भाजी असते सगळी शेतकरी मंडळी आहेत त्यांना सांगायची गरज नाही, पचायला हलकी असते आणि म्हणून वेली भाज्या या काळात खाल्ल्या जातात. बाळणपणात सुद्धा जास्तीत जास्त वेली भाज्यांचा वापर होतो आणि म्हणून वेली भाज्या खाव्यात असा आग्रह तुला आत्ता धरणार आहेत सगळे. त्याची सुरुवात आत्तापासूनच करायला लागेल. काही वेळेला सूचना येतात काय खावं काय नको खाऊ, बरोबर. त्याचबरोबर एखादा फोन असा येतो फार काम करू नकोस कष्टाचं आणि लगेच दुसरा फोन थोड्या वेळाने असा येतो थोडी हालचाल करत राहा शेवटपर्यंत तर सहजतेनं मोकळीक होशील. आणि हे सगळं ऐकताना पूजाची पंचायती होते, नेमकं काम करू का नको करू हेच तिला कळत नाही. आणि मग ते थोडे घरातली मोठी माणसं म्हणतात काही बसून करायची कामं कर, काही बाहेर जायची असतील ती कर, थोडंसं चाल, पण व्यायाम हा झालाच पाहिजे. आणि म्हणून मग दिंड्या
बसल्या बसल्या करता येण्यासारखी कामं आता पूजेच्या समोर येऊन पडायला लागली. एवढी भाजी निवडून दे, कारण फोडणीला टाकताना वासाने जरा त्रास होतोय, मळमळतंय, खायला नको वाटतंय नंतर पदार्थ. त्यापेक्षा एक काम कर, बाहेर बस अंगण्यात आणि मोकळ्या हवेत बसून पण थोडं काम कर. हे सगळीकडनं सांगितलं जाणार आहे. दिंड्या मोड ग पोरी, दिंड्यांची लांब दोरी, मका खुट ग पोरी, मक्याला पीक भारी. दिंड्या खाली कोण ग उभी, आहे भाऊजी मी आहे उभी, हातातल्या बांगड्या काय ग केल्यास, आली होती शेजारी तिला मी दिल्या, कोण्या वाटण गेली, कोण्या भेटान गेली. गोरी गोमटी होती सांग दादा, दिंड्या मोड ग पोरी, दिंड्यांची लांब दोरी, बका खुट ग पोरी, मक्याला पीक भारी. दिंड्या खाली कोण ग उभी, आहे भाऊजी मी आहे उभी, नाकातली नथ काय ग केलीस, आली होती मैत्रीण तिला मी दिली, कोण्या वाटण गेली, कोण्या भेटान गेली. गोरी गोमटी होती सांग दादा. आता पदार्थ चौकशी करायला सुरुवात झाली आहे. आज दही वडे करायचे, खाशील ना? की तुला काय आवडतंय ते करूया. मग आईचा फोन येतो, बटाटे वडे करणार आहे, येतेस का? मग सासूबाईंचा फोन लगेचच त्या विचारतायत की अमुक पदार्थ करणार आहे. दोन्ही विहिणींची आता स्पर्धा सुरू झाली, पूजाला काय खायला घालायचं. पंचायत झाली ती आशिषची. तो म्हणतोय की अहो सगळेजण येत आहेत, विचारतायत, चौकशी करतायत पूजाची, मला काय कोणी विचारतच नाहीये. माझा बहुतेक यांनी पत्ताच कट केलेला दिसतोय, त्यामुळे आता माझं काय करावं, मला अमुक खायचंय. अर्थात त्याला युक्ती सुचली, त्यानं पूजाच्या कानात सांगितलं हा पदार्थ हवाय, नको दहीवडा घेऊ नका. आणि मग अर्थातच जे काही पाहिजे ते आशिषनी तिच्या कानात सांगितल्यामुळे त्याचंही समाधान झालंय, त्याचंही कौतुक व्हायला लागलं. आणि तिखट मिठाचेच पदार्थ खावेसे वाटतात, कधी गोड खावंसं वाटतं, काय खावंसं वाटतं. बऱ्याचदा असं होतं आधी जे पदार्थ आवडतात ते या काळात अजिबात आवडत नाही, आणि जे अजिबात आवडत नसतात असे पदार्थ खाल्ले जातात. घरात कितीही 10 प्रकार केले तरी पूजाला आणि आशिषला वाटतंय जरा पाय मोकळे करून यावेत, कारण सारखे सारखे घरात होणारे पदार्थच नको तो. तेच मसाले, तेच पदार्थ. बघूयात काय खायचंय त्यांना. तिखट मीठ मसाला, फोडणीचे पोहे कशाला, तिखट मीठ मसाला, फोडणीचे पोहे कशाला, तिखट मीठ मसाला, चाट वडे हवेत खायला, तिखट मीठ मसाला, अहो मिसळ भजी हवी आहे खायला, बाळाचे लाड पुरवायला, बाळाचे लाड पुरवायला. तिखट मीठ मसालेदार पदार्थ खावेसे वाटतायत. त्यात फक्त पूजाला एकच विनंती. पूजा, पूजा 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 खास तुझ्यासाठी कुठलेही पदार्थ खा, चायनीज खाऊ नको. म्हणजे बाळाला आत्तापासून समजेल की चायनीज खायचं नाहीये, चायना आपला शत्रू आहे. आत्ता तू जे सांगशील बाळाला ते बाळ ऐकणार आहे, त्यामुळे आत्तापासून त्याच्या आणि तुझ्याही मनाची तयारी कर की चायनीज अजिबात खायचं नाही, बाकी काहीही चालेल. आता अर्थातच सगळी काळजी घेतली या काळामध्ये. मागच्या बाजूला मला वाटतंय कदाचित खूप जणी मातृत्वाच्या अनुभवातनं गेल्यामुळे फार इंटरेस्ट वाटत नसणार, पण पूजाची पहिलीच वेळ हो, तिला ऐकू द्या ना निदान, तिला बरंचसं उपयोगी पडणार आहे. प्लीज जरा प्लीज एक 15-20 मिनिटं, जास्त नाही. जिम्मा घेत आहे, स्किप. या काळामध्ये खास आशिषला सांगायचं की मूड खूप स्विंग होत असतो. आत्ता एखादी गोष्ट ती असं वाटेल खूप प्रसन्न आहे, काहीतरी ती म्हणतीये, आणि एवढ्यात तिचा मूड बदलेल, तर ही गोष्ट शेजारच्यांनी लक्षात घ्यायची असते.
आणि म्हणून घरातल्या लोकांनी वातावरण प्रसन्न ठेवणं हे आजच्या सोहळ्याचं खरं तर सगळ्यात महत्त्वाचं गमक आहे. 9 महिने आनंदी वातावरण असावं आणि हे फक्त पूजासाठी नाही तर येणाऱ्या बाळासाठी. कारण येणाऱ्या बाळाला सुद्धा जगामध्ये प्रवेश करणं हे जितका आईला त्रास होतो त्याच्या दसपट त्रास बाळाला होत असतो. आणि म्हणून बाळाला अश्युरन्स द्यायचा आहे. काय द्यायचं आहे की आमच्या कुटुंबात तुझं स्वागत आहे. अर्थातच कुठलीही अटी न घालता. म्हणजेच तू मुलगा असलास तरी आणि मुलगी असलीस तरी कुटुंबामध्ये तुतकं आनंदानं स्वागत केलं जाणार आहे याचा अश्युरन्स म्हणजे अर्थातच हा सोहळा. यामध्ये सगळ्यात जबाबदारी असते ती बाबाची पण. कारण इथे आशिषनी पूजेशी ज्या गप्पा मारायच्या जे बोलायचं आहे तर ते आनंददायी असलं पाहिजे. कुठलेही वादविवादाचे विषय न करता दोघांच्यातलं संभाषण बाळ ऐकत असतं. कारण 3ऱ्या महिन्यापासून बाळाला कर्णेंद्रिय आलेली असतात आणि हे आता शास्त्रांनी प्रूव्ह झालंय की 3ऱ्या महिन्यानंतर बाळ तुमचे संवाद आणि आजूबाजूला चाललेल्या घटना ऐकतं. थोडंसं निरीक्षण केलंस तर तुझ्या लक्षात येईल. वारंवार आशिषचा आवाज ऐकल्यानंतर त्याची घरात एंट्री झाल्यानंतर पोटात हालचाल तुला जाणवेल. त्यामुळे आवाजही बाळ ओळखू शकतं आपल्या बाबाचा आणि कोण बोलतंय हे. त्यामुळे बोलताना दोघांनी एकमेकांशी कंट्रोलमध्ये असणं, कंट्रोल इन द सेन्स प्रेमाने बोलणं अत्यंत गरजेचं आहे, आवश्यक आहे. कुठल्या पिचमध्ये आपण बोलतो हेही बाळाला कळतं. त्यामुळे बाळ आधीच काही गोष्टी ठरवून येईल. जसं अति परिचय लो मॅरेज असलं की मुलीला सासर घरच्या सगळ्याच गोष्टी माहिती असतात. मग तिथे बाहेर पडण्यात तिला काही आनंद, माणसं समजून घ्यायची हे राहतच नाही. तसं बाळाचं होऊ शकतं. त्यामुळे बाहेर आल्यानंतरही समजणं आवश्यक आहे. तर बाळाशी संवाद दोघांनी साधायला पाहिजे आणि हे शास्त्रसंमत आहे. आणि म्हणून आपल्याकडे पूर्वी पुराण काळातलं एक उदाहरण द्यायला जायचं अभिमन्यूचं, की त्याला चक्रव्यूहात जायचं कळलं होतं, नंतर तिला झोप लागल्यामुळे नंतरचं कळलं नाही. त्यामुळे जागेपणी सगळ्या गोष्टी समजून घेणं हे बाळाच्या दृष्टीने आवश्यक असतं. तिची मनस्थिती अत्यंत नाजूक असते अशा काळामध्ये आणि म्हणून थोडीशी घरातल्यांनी घ्यायची काळजी. मन सैरभैर झाले, एकच कडवं. आणि अर्थातच हे कौतुक करण्यासाठी सासरची मंडळी पण तत्पर असतात. मन सैर भैर झाले तन मोहरून आले, सूनबाईला चाफे कळीला लागले डोहाळे, पहिल्यांदा सारे कळले सासू सांगते गुज गोष्टी, 3 महिने होता तिने भरली चोर ओटी, पहिल्यांदा जेव्हा कळले आई जाहली आनंदी, म्हणे ये ग माहेरी मन ठेवी तू स्वच्छंदी, पहिल्यांदा सारे कळले वंश म्हणती वहिनीला, चल जाऊ मॉल मध्ये आपण खरेदीला, पहिल्यांदा जेव्हा कळले म्हणे चल ना ग ताई, अग खेळणी खाऊ खरेदीची झाली मला घाई, पहिल्यांदा त्याला कळले नाते दृढ आता झाले, आणि तुझ्या माझ्या प्रेमाने हे नवे रूप ल्याले. अर्थातच एकदा का डोहाळे पुरवायचे म्हटलं की घरातल्या सगळ्यांनाच फारच उर्मी येतात. पण आशिषसाठी सांगून ठेवते, फक्त खाण्यापिण्याचे डोहाळे असतात असं नाही बरं का. हल्ली खरेदीचे वगैरे पण डोहाळे लागू शकतात. त्यामुळे कदाचित तिला एखाद्या विशिष्ट ठिकाणी जाऊन वस्तू खरेदी करण्याचे डोहाळे लागू शकतात, तेही तुला पुरवावे लागतील. आणि पूजा तसं काही असेल तर ते वेळेवरच त्याला सांग, म्हणजे तशी तयारी पण तो ठेवेल. आणि म्हणूनच सगळ्यांचं कोड कौतुक करता करता आपल्या बाळाशी संवाद साधायचा आहे. तर त्याच्यामध्ये त्याला नेमकं सांगायचं आहे तरी काय, अगदी कमीत कमी शब्दात सांगायचं झालं तर आपल्याकडे एक भारतीय संस्कृतीचं वैशिष्ट्य आहे की निर्जीव वस्तूमधनं सुद्धा गुण घेता येतात हे आपण सांगतो. संत कबीरांनी फार सुंदर एक दोहा रचलाय सूपावरती. ते म्हणतात सूप नेमकं काम करतं काय, तर थोथा देई उडाय. म्हणजे काय, आसाराचा त्याग करूनी सारच सारे वेचावे, हेच शिकवते सुपली बाई केवळ सद्गुण वेचावे.
अर्थात आपल्या बाळाला सांगायचंय, भेटणाऱ्या प्रत्येक माणसाकडे गुण आणि अवगुण दोन्ही आहेत, जसे आपल्याकडे आहेत. त्यामुळे येणाऱ्या भेटणाऱ्या माणसाचे जे गुण आहेत तेवढेच आपण स्वीकारायचे, दुर्गुण टाकून द्यायचे, त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं. आणि म्हणून हे सुपाचं उदाहरण. अर्थात डोहाळे कसले कसले लागलेत ते बघूयात, सासूबाई काय विचारतायत ते. लाडक्या लाडक्या या राणी लाग लागले डोहाळे, हौस पुरविण्या हिची जमले ग सगळे. लाडक्या या राणी लाग लागले डोहाळे, सासूबाई विचारती काय आणू बाई, म्हणे मला हवी गडे हिरवी पेशवाई. आई बाबा विचारती काय हवे बाळे, म्हणे तुम्ही कराल ना सर्व ते सोहळे. राजानेही विचारले सांग काय हवे, राणी म्हणे सगळे तू माझेच ऐकावे. असे पण डोहाळे लागतात. राणीला असं वाटतंय की आता सध्या तरी माझंच सगळं ऐकावं, बाकी कोणाचं तू ऐकूच नाहीये. त्यामुळे असे काही वेगवेगळे डोहाळे लागू शकतात. हौसेला मोल नाही. डोहाळ जेवणाचे अनेक प्रकार असतात. आता आपण एकत्र सगळं करतो. एकीकडे चंद्र आहे, म्हणजे पूर्वी म्हणतात चंद्रावर काय घेऊन नव्हते जात, पण आता तेही अशक्य नाही आहे असं आपल्याकडे भारताने आपल्यात सिद्ध केलं आहे. त्यामुळे चंद्र हा सौंदर्याचं प्रतीक आहे. आणि त्याचबरोबर आणखीनही काही सांगणार आहे. चंद्र आहे, झोपाळा आहे, इथे वनामध्ये हरणंसुद्धा आहेत. पण हे सगळं वेगवेगळं करायचं असतं. चांदण्यातलं डोहाळ जेवण वेगळं असतं, वनातलं डोहाळ जेवण वेगळं असतं, बोटीतलं डोहाळ जेवण वेगळं असतं, कोवळ्या उन्हातलंही डोहाळ जेवण असतं. आणि सगळ्याचे पदार्थ वेगळे असतात, वेळ जशी वेगळी असते त्याप्रमाणे. त्यामुळे कोवळ्या उन्हातल्या डोहाळ जेवणाच्या वेळेला सगळे केशरी पदार्थ करायचे, केशरी रंगाचे, आणि केशरी रंगाचीच साडी नेसून हे डोहाळ जेवण केलं जातं कोवळ्या उन्हात. पूर्वीच्या आज्या खूपच चतुर होत्या, अतिशय शहाण्या होत्या. प्रेग्नंट बाईनी अर्थातच तिने कधीही जास्त उशिरापर्यंत झोपू नये याची काळजी घ्यायच्या. वेगवेगळी निमित्त आणि कारणं काढून तिला सूर्योदयापूर्वी उठायला लावायच्या आणि सूर्याचं दर्शन घ्या म्हणायच्या. सूर्यासारखा मुलगा तेजस्वी होईल, मुलगी तेजस्वी होईल. आणि म्हणून ते कोवळ्या उन्हातलं असं. आणि अर्थातच आत्ताच्या भाषेत डी जीवनसत्व तुझ्याकडे असेल तर बाळापर्यंत पोहोचेल. आणि म्हणून कोवळ्या उन्हातलं डोहाळ जेवण केलं जातं. चांदण्यातलंही केलं जातं रात्रीच्या वेळेला. अर्थात त्याच्या आधी कुठलं भरून भरून घेणार आहात? वनातलं जे डोहाळ जेवण आहे, मग अशी वर्णन केलं तसं समृद्धीचा रंग आहे तो हिरवा. आणि या हिरव्या रंगाचंच प्रतीक निसर्गातनं आपल्याला झाडांमधनं मिळतंय. हे पर्यावरण उत्तम राहिलं पाहिजे तर पुढचं आपल्या बाळांचं जीवन उत्तम राहणार आहे, हेच जणू काही या डोहाळ जेवणातनं सुचवायचं असावं. बघूया काय म्हणताय. भरून भरून आभाळ आलंय, भरून 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 आभाळ आलंय, भरून भरून भरण्यावटीन जड जड झालंय, भरून 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 आभाळ आलंय, भरून भरून तुला चिंचा बोर देऊ काही देऊ का मी ग, काय मनात कानात सांगून दे तू माझ्या बाई ग. पान पानाला सांगून जाई कशी सुखान भरली बाई, पान पानाला सांगून जाई कशी सुखान भरली बाई. गळुनी फूल आता फळ आलंय मोहरा, भरून भरून आभाळ आलंय, भरून 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 आभाळ आलंय, भरून भरून. वनातलं हिरवाईतलं हे डोहाळ जेवण याचा तिला आनंद घेता येतो. त्याचबरोबर बोटीतनं सैर करावी अशी ही इच्छा होते. शेवटी आपण कोकण प्रांतातले आहोत, रायगड जिल्ह्यातले आहोत. कधीतरी तर पूजा म्हणालीच असेल ना, नाखवा बोटीनं फिरवाल का. ते बहुतेक आता बोटीतनं पण ती आशिषला घेऊन जायला लावणार आहे. बघूयात त्याचं एक थोडीशी झलक आपण तिला आत्ता देऊ. उठी रे माळिया, उठी रे माळिया, बैल झुंपी राहटाला र पाणी जाऊ दे पाटाला, बैल
झुंपी राहटाला र पाणी जाऊ दे पाटाला पाणी लाटा ग पाणी लाटा ग पाणी लाटा ग पाणी लाटा पाणी लाटा ग पाणी लाटा ग पाणी लाटा ग पाणी लाटा पाणी जाऊ दे ग माझ्या जाईला ग माझ्या जुईला ग पाणी लाटा लाटा ग पाणी लाटा ग पाणी लाटा ग पाणी लाटा लाटा ग पाणी लाटा ग पाणी लाटा ग पाणी लाटा. अगदी बोट नाही जमली तर एखादं होडकं एखादा तराफा घेऊन तरी एखादी चक्कर मारायलाच लागेल. आणि त्यावेळेला अर्थातच पाण्याचं महत्त्व आपल्याला बाळाला समजून सांगायचं आहे. आता कोकणातल्या आहेत त्यामुळे आपल्या घोवाला त्यांना गोव्याला घेऊनच जायचं आहे बहुतेक. बघूयात काय म्हणतात. गोमू माहेरला जाते हो नाखवा तिच्या घोवाला कोकण दाखवा. गोमू माहेरला जाते हो नाखवा तिच्या घोवाला कोकण दाखवा. हैया हो 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 हैया हो. कोकणची माणसं साधी भोळी कोकणची माणसं साधी भोळी काळजात त्यांच्या भरली शहाळी त्यांच्या काळजात भरली शहाळी. उंची माडांची या जवळून नापवा तिच्या गोवाला कोकण दाखवा. हैया हो हैया हो हैया हो हैया हो. बोटीतली सैर करून आली आहे. आता अर्थातच हट्ट आहे तो चांदण्यात फिरण्याचा. अर्थात तोही चांदण्यातला हट्ट आशिष नक्की पूर्ण करणार आहे. तेव्हा पौर्णिमा अजूनही एखादी येईलच की. आणि त्या पौर्णिमेला रात्री डार्क रंगाचा कपडा घालून चांदण्यात सैर करायला जायचं. कशासाठी. गीतेत असं म्हटलं आहे की पूषणामी औषधी सर्वा सोमो भूत्वा रसात्मका येणार आहे. आणि काय होतं नेमकं या चंद्रप्रकाशाने. धान्यातलं दळ तयार होतं. म्हणजे सगळ्यात शेवटी जी महत्त्वाची गोष्ट धान्यातली आहे ती चंद्रप्रकाशात तयार होते. तसं गर्भारपणामध्ये बाळाचं ते पुष्ट होण्यासाठी त्याचे काही धातू अतिशय उत्तम होण्यासाठी चंद्रप्रकाश गरजेचा असतो. तर आता आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आपण नेमकं पौर्णिमेच्या दिवशी काळा कपडा घालून बाहेर जातो. जायला पाहिजे तो पांढरा घालतो. पांढरा घातला तर प्रकाश परावर्तित होईल निघून जाईल. तो ॲब्झॉर्ब करायला पाहिजे शरीरामध्ये. त्यासाठी डार्क रंगाचा किंवा काळा कपडा घालून जायचं. बघूयात. चांदण्यान चांदन पिठवर चांदन चांदुल्या खातील्या बाजा ग बाई चांदुल्या खातील्या बाजा. या बाजेवर कोण देव निजे ग कृष्ण देव निजे ग राधाबाई घाली ते वारा ग बाई राधाबाई घाली ते वारा. राधाबाईचे वटील काय गो कृष्णाच्या गवलनी बारा ग बाई कृष्णाच्या गवलनी बारा कृष्णाच्या गवलनी बारा ग बाई. मालनी मल्यान गेल्या ग बाई मालनी मल्यान गेल्या मालनी मल्यान गेल्या ग बाई. फुलांचा करुंडा केला ग बाई फुलांचा करुंडा केला फुलांचा करुंडा केला ग बाई. नवलीच्या पूजेला नेला ग बाई नवलीच्या पूजेला नेला. चांदण्यान चांदन पिठवर चांदन चांदुल्या खाती बाजा ग बाई चांदुल्या खातील्या बाजा चांदुल्या खातील्या बाजा ग बाई चांदुल्या खातील्या बाजा चांदुल्या खातील्या बाजा ग बाई चांदुल्या खातील्या बाजा. कोणीतरी आशिषला बोलवा ना जरा.
आशिष हां दोघांनी वर या. पूजा तू आणि ये. तोपर्यंत ये तू. आशिषला कोणीतरी बोलवायला जा ना बाहेर. पिशवीच. झोपाळ्यावर येऊन बसा दोघे. आणि नंतर घरातली म्हणजे दोघांच्याही कडचे आई बाबा आणि जी वयस्कर मंडळी असतील ना त्यांनी एक 8-10 जणांनी वरती यायचे. आपण सगळे इथे आलेलो आहोत या दोघांनाही आशीर्वाद देण्यासाठी. आणि अर्थातच आपल्याकडची वामांगी रखुमाई आशिषच्या डाव्या हाताला पूजा बसेल बरोबर. आणि तुमच्या सगळ्यांची सकारात्मक ऊर्जेबरोबर अभिनंदन पण त्यांचं आपण करूयात सगळ्यांनी. आणि त्यासाठी दोघांसाठी तुमच्या दोघांसाठी खास. येणाऱ्या त्याची चाहूल तिला जेव्हा लागली. येणाऱ्या त्याची चाहूल म्हणजेच बाळाची चाहूल तिला जेव्हा लागली. आंबट गोड सारी लक्षणं तिला छळू लागली. तिच्या त्याच्या आनंदाला गगनही ठेंगणं झालं. दोघांबरोबर सारं घर आनंदानं बहरून गेलं. तिला जपण्यासाठी त्याची धावपळ उडाली आणि कौतुक आणि काळजीनं दोघांची धांदल उडाली. तुमचं बालपण तुमच्या पुढ्यात. तुमचं बालपण तुमच्या पुढ्यात पुन्हा एकदा खेळणार आता. दोघांबरोबर तिघांचं विश्व नवी नाती जोडणार आता. तुमच्या आनंदात आमचाही सहभाग. तुमच्या आनंदात आमचाही सहभाग. घरा इतकं सुखावतं अंगण. येणाऱ्या बाळाचे होणारे आई बाबा तुमचं मनःपूर्वक अभिनंदन. तुमचं मनःपूर्वक अभिनंदन. सगळ्यांच्याच वतीनं या दोघांचंही अभिनंदन केलं आहे. आता आशिष तुझा उजवा हात तिच्या पोटावर ठेवायचा आहे साधारण नाभीवर. हां डोळे बंद करायचे दोघांनीही. आपल्या गोंडस बाळाचं चित्र आपल्या नजरेसमोर आणायचं आहे. आपल्याला जसं हवं आहे गुटगुटीत गोरं कुरळ्या केसांचं जसं बाळ अपेक्षित आहे तसं नजरेसमोर आणायचं आहे. आणि अर्थातच आपल्या इष्ट देवतेचं स्मरण करून या देवतेचे गुण आपल्या बाळाच्या अंगी यावेत यासाठी आपण प्रार्थना करणार आहोत. आणि माझ्या मागनं मी सांगते ते मंत्र म्हणायचे. श्री शांतुरस्तु शिवमस्तु जयोस्तु नित्यम आरोग्यमस्तु तव पुष्टि समृद्धिरस्तु कल्याणमस्तु शुभम भवतु स्वभिरस्तु दीर्घायुरस्तु कुलगोत्रधनं सदास्तु तथास्तु तथास्तु तथास्तु. इष्टदेवतेचं स्मरण करायचं आहे आणि अर्थातच तिचे आशीर्वाद आपल्याला लाभावेत अशी प्रार्थना मनोमन करायची आहे. या सगळ्याच काळात आपण आता कार्यक्रमाच्या शेवटाकडे जातोय. तत्पूर्वी पूजाची जी मनस्थिती आहे आणि सगळ्यात बाईच्या आयुष्यातला आनंदाचा सुखाचा जो काळ असेल तर तो मातृत्वाचा असतो सगळ्यात अधिक आनंदाचा. आणि म्हणूनच नेमकं तिला त्यात काय वाटत असतं जन्मबाईचं. जन्मबाईचा बाईचा मोठ्या भाग्याचा. जन्मबाईचा बाईचा मोठ्या भाग्याचा. एक आईचा आईचा मोठ्या सौख्याचा. होती लाडाची ती लेक साऱ्या घराचे कौतुक. आत्या काकू मावशी मामी नाती तिनेच जोडावी. जन्मबाईचा बाईचा मोठ्या भाग्याचा. सून झाली या घराची लक्ष्मी शोभते सख्याची. नंदा आणि दीर जावा गोफ गुंफी ते नात्यांचा. जन्मबाईचा
चाहूल आता येणार चकुल जन्म बाईचा मोठ्या भाग्याचा एक आईचा मोठ्या सौख्याचा घरातल्या सगळ्या मोठ्या मंडळींनी कोण कोण आहेत पटकन या जरा स्टेजवर. तुझी आई, दोघांची आई बाबा, पूजाचे आई बाबा, काका काकू, आजी, असे कोण जी मोठी मंडळी असतील त्यांनी या आशीर्वाद द्यायचे आहेत आपल्याला. जरा लवकर या स्टेजवर. इथे नसतील तर जरा बोलवायला पाठवा कोणाला तरी. आणि बाबा पण येऊ देत, दोघांचेही बाबा. जरा लवकर या. आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी झोपाळ्याच्या मागे आणि काहींनी बाजूला असे उभे राहा. सुनीता इकडे यायला सांग बाकी आपल्याला. जेवढी मोठी मंडळी असतील तेवढं अर्थातच बाळ भाग्यवान आहे. हातामध्ये पाकळ्या घेतल्या आहेत आपण. आणि मी सांगते ते मंत्र माझ्या मागणं म्हणायचे. आपण तिघांनाही अर्थातच आशीर्वाद आणि त्या देवतांचे सुद्धा पाठबळ मिळावं यासाठी प्रार्थना करणार आहोत. सर्व उपस्थितांनीही म्हणायला हरकत नाहीये कारण आपलेही आशीर्वाद त्यांना मिळणार आहेत. पूजा आणि आशिषनी डोळे बंद, म्हणजे कॉन्सन्ट्रेशन होण्यासाठी फक्त डोळे बंद करा आणि मागणं म्हणायचं आहे. म्हणूया तुष्टीरस्तु. सगळ्यांनी म्हणा तुष्टीरस्तु, पुष्टीरस्तु, वृद्धिरस्तु, कल्याणमस्तु, अविघ्नमस्तु, आरोग्यमस्तु, कर्मसिद्धिरस्तु, इष्टसंपत्तिरस्तु, निर्वाण परमोत्सवासन्तु, पापानि शाम्यन्तु, घोराणि शाम्यन्तु, धर्मो वर्धताम्, पुण्यं वर्धताम्, श्री वर्धताम्, स्वस्ति भद्रं चोस्तु, तथास्तु तथास्तु तथास्तु. त्या दोघांच्याही मस्तकावर हातातल्या पाकळ्या टाकायच्यात आणि आशीर्वाद द्यायचे. अर्थात प्रत्येकाच्याच मनात असणार आपलं बाळ हे यशवंत, कीर्तिवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत, पुण्यवंत, नीतिवंत होऊ देत. आचारशील, विचारशील, दानशील, धर्मशील, सर्वज्ञपणे सुशील होवो. धीर, उदार, गंभीर, शूर, क्रियेसी तत्पर आणि अखंड सावध होऊ देत असे आशीर्वाद आपण सगळ्यांनीच त्या बाळाला द्यायचे. आता जागेवर बसायला हरकत नाही. या तिघांची दृष्ट काढतोय आणि मग आपण कार्यक्रम थांबवतोय. तुझ्याच अंशे बाळ निर्मिला अत्रि नंदना परमेशा. सर्व संकटे दूर करोनी रक्ष रक्ष हे जगदीशा. प्रातः काळी सायंकाळी दिवसा रात्री केव्हाही शिशुवरी तव कृपा असू दे चिंता त्याची तू वाही. अश्विन वेशा हे जगदीशा कन्या माझी तू रक्षी. अश्विन वेशा हे जगदीशा पुत्रा माझ्या तू रक्षी. झोपी जावो उभा असो वा असो कुठेही तू साक्षी.
दीर्घायु हे बालक होवो ओज बलाने युक्त असो मुमुक्षुत्व तू मला देऊनी बालक चिंता तुला असो बालक चिंता तुला असो बालक चिंता तुला असो.